प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये या इंद्राने आता सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की मुक्ता घरी आल्यानंतर हा सागर तिला खूप प्रश्न विचारतो आणि तिच्या तोडून सगळ्या गोष्टी खऱ्या ऐकायच्या असतात. मुक्ताला त्याने एका माणसासोबत पाहिलेले असते आणि घरातले दागिने सुद्धा तिने त्याला दिलेले असते. या सागरला भीती असते की सावनीसारखीच ही मुक्ता वागत नाहीये ना, आम्हाला सगळ्यांना ती फसवत तर नाही ना. पण दुसऱ्या बाजूला त्याला वाटते की या सगळ्यामागे काही ना काही कारण आहे, मुक्ता अशी नाहीये. पण ही इंद्रा जेव्हा सागरच्या तोंडून एका माणसाविषयी ऐकते तेव्हा ही इंद्रा खूपच भडकते आणि तिच्यावर घाणेरडे आरोप करते की कुठं शेण खाऊन आले, तुला लाज वाटते का, सखी सावित्री बनण्याचं ढोंग करते आणि दुसरीकडे जाऊन शेण खाते. तो मुलगा कोण आहे ते सगळं आम्हाला खरं सांग आणि आपल्या घरातले दागिने त्याला कोणत्या नात्याने दिले हे पण सांग. त्या सावनीने आधी आम्हाला फसवलं आणि आता तू सुद्धा तशीच निघते. इंद्रा ही मुक्ताला खूप दबाव टाकते सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, परंतु मुक्ताला स्वातीने शपथ दिल्यामुळे ती काहीच बोलत नाही. मुक्ता काहीच उत्तर देत नसल्याने या इंद्राचा रागाचा पारा चढतो आणि तिला धक्के मारून तिच्या आई वडिलांसमोर काढताना आपल्याला दिसणार आहे. पण सागर वेळेत येऊन मग सगळ्या गोष्टींचा उलगडा करताना तुम्हाला दिसेल. पण सागरच्या स्पेशली इंद्राच्या इतक्या घाणेरड्या आरोपांनी मुक्ता तसेच तिचे आई वडील सागर यांच्या घरात ठेवायचे का नाही याविषयी काही निर्णय घेतात ते आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल.